आज राज्यात देवेंद्र पर्व 3 सुरू होत आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते देवेंद्र फडणवीस घेणार आणि त्यामुळे अर्थातच आनंदाचं वातावरण जे आहे ते सगळीकडे पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांचे मामा अमरावतीला राहतात, त्यामुळे अमरावती सोबत एक वेगळं नातं देवेंद्र फडणवीस यांचं आहे। त्यांच्या मामाच्या घरी जो आहे तो उत्सव साजरा केला जातोय, आनंद उत्सव साजरा केला जातोय। त्या ठिकाणी आपण बघू शकतो कलोती परिवार आहेत, मामा आहेत चंद्रकांत कलोती। काय सांगणार? पहिले खूप खूप अभिनंदन। आज भाचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय, काय भावना आहे मामा म्हणून? तिसऱ्यांदा घेतोय खरं। पहिले तर तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो। तिसऱ्यांदा जो हा घेऊन राहिला आहे त्याचं कारण त्याच्या मागची असणारी तपश्चर्या, लोकांचं त्याला मिळालेलं प्रेम आणि लोकांसाठी सतत झटणारा तो, या सगळ्याचं हे श्रेय आहे असं मला वाटतं। काय वाटतं जेव्हा बातमी कानावर आली की आता नाव जवळपास निश्चित झालेलं आहे, देवाभाऊ मुख्यमंत्री होणार आहेत, मामा म्हणून काय भावना होती? एक भाचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतोय महाराष्ट्र। एकदम सगळ्या त्याच्या लहानपणीच्या आठवणी आल्या। इथे असताना दर उन्हाळ्यामध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तो इथे असायचा आणि ते सगळे लहानपणाचे मोठे किस्से एकदम भरून येते आज। भरून येते। काय लहानपणी देवेंद्र फडणवीस याच घरी वावरले होते, मामाकडे हट्ट करायचे असतील, काय हट्ट होता लहान? आता ते इथे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथेच केल्या। तो म्हणजे स्विमिंग इथेच शिकला, गाडी इथेच शिकला, जे जे काही होतं म्हणजे मोठं होत असताना त्या सगळ्या गोष्टी जवळपास त्याच्या इथेच झाल्या। आणि हळूहळू हळूहळू हळू मग आता एक 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 जसा असा मोठा होत गेला तसं 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 त्याच्यामध्ये एक काय झालं की त्याच्या इथे त्याच्या घरी त्याचे वडील लवकर गेल्यामुळे आपोआपच त्याच्याकडे एक मोठेपण म्हणजे ज्येष्ठत्व आल्यासारखं झालं आणि त्याच्यातनं तो जे बनत गेला ते एक पूर्ण माणूस म्हणून खूप आधीपासूनच तयार झाला। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस भाजप जे आहे ते महायुती म्हणून लढले, परंतु ऐन वेळेला जे आहे ते महाविकास आघाडीचं सरकार स्थापन आलं। 2.5 वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काम केलं, त्यानंतर 2.5 वर्षानंतर जे आहे ते त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। कसं पाहतात त्या प्रश्न? नाही, काय की तो पक्षाचा इतका निष्ठावंत आहे की त्याला कोणतं काय पद आहे आणि काय नाही याचं काही घेणं देणं नाही। त्याला पक्षाने जे सांगितलं ती भूमिका प्रामाणिकपणे आणि त्याच्या पूर्ण ताकदीने तो पूर्ण करत असतो। हे लहानपणापासूनच आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही की ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं, त्याच्यात माझा काही अभ्यास नाही। परंतु त्याच्या बाबतीत मी एवढं नक्की सांगू शकतो की तो इतका निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्याला काहीही सांगा, पक्षाने जे सांगितलं ते तो पूर्ण करणार। लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला देशभरामध्ये मोठं यश मिळालं, परंतु महाराष्ट्रामध्ये जे आहे ते पाहिजे तेवढं अपयश मिळालं। यश महाविकास आघाडीला मिळालं, परंतु खचून न जाता विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याचं यश आता समोर आहे। कसं पहा? नाही, कसं होतं, जिथे लोकसभेमध्ये जे काही इथे पाहिजे तसं बहुमत मिळालं नाही त्याचे कारण त्यांनीच सांगितलेले आहे की बाबा याच्यामध्ये फक्त 0.5% वगैरे काहीतरी फरक होता, खूप मोठा फरक नव्हता। परंतु ही गोष्ट तेवढीच खरी आहे की 0.5 म्हणा की काही म्हणा, त्या हिशोबाने जे सीटांमध्ये त्याचं मत परिवर्तित व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही। आणि त्या गोष्टी लक्षात आल्याबरोबर ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्यांनी तेव्हापासून आधीपासूनच सुरू केलेल्या होत्या। जिथे कुठे काही गोष्टी त्याच्या बाकीच्या राहिल्या असतील त्या पूर्ण करून आज त्यांनी एवढं मोठं सगळ्यांच्या सोबत यश मिळवलं। आज महत्वाचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी, ऐतिहासिक असा शपथविधी होतोय, तुम्ही जाताय संपूर्ण? हा, आम्ही सगळे चाललो आहे। काय वाटतं, लहानपणीच्या आठवणी तुम्ही सांगितलेल्या असेल, अमरावती सोबत एक वेगळं नातं देवेंद्र फडणवीसांचं राहिलेलं आहे, मामांचा संपूर्ण जिल्हा आहे। लहानपणी देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे हट्ट करायचे, मामा म्हणून आता भाच्याकडे कुठला हट्ट? माझा हट्ट एवढाच राहील की अमरावतीच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, माझ्यापेक्षा सुद्धा त्याच्या बाबतीतला अभ्यास जास्त आहे असं मला निश्चितपणे माहीत आहे। त्यामुळे ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण कराव्या ज्या मला वाटतात, त्याच्यासाठी तर मी त्याच्याकडे हट्ट धरणारच, तो प्रश्नच नाही। ज्या गोष्टी अमरावतीसाठी व्हायला पाहिजे त्यासाठी मी हट्ट धरणार, अशी प्रतिक्रिया जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांचे मामा चंद्रकांत कलोती यांनी दिली। आपल्यासोबत मामी आहेत, त्यांच्या काय सांगणार? आज भाचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतोय, ऐतिहासिक दिवस आहेत महाराष्ट्रासाठी, काय वाटतं? खूप छान वाटतंय, पण हा विजय त्याचा मला खूप आधीपासून अपेक्षित होता। यावेळेला म्हणजे अगदी गृहीत धरूनच ठरलं होतं की हा मुख्यमंत्री होणारच। अगदी तसं त्यांच्या आईंना पण मी बोलून दाखवलं होतं।
तर अगदी म्हणजे 100% खात्री होती की हा मुख्यमंत्री होणारच. अमरावतीला आले की ते आवर्जून तुमच्या घरी येतात. काय आवडी निवडी आहेत देवाभाऊंच्या, काय सांगणार? त्यांच्या आवडीने अगदी साध्या आहेत. ज्वारीची भाकरी, भरीत, अजून बस असंच ठेचा असंच खातो तो. आवर्जून बनवतात. हा, तो आले की हाच मेनू असतो आमच्याकडे. तुमचं काय मागणं असणार आहे? लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजली होती. काय महिलांसाठी काय झालं पाहिजे, आणखी काय? म्हणजे त्याने हा खूप चांगला उपक्रम घेतला, कारण ज्या बहिणी आहेत या इथे त्यांना खूप आधार मिळाला त्याचा आणि एक चांगला भाऊ मिळाला त्यांना. बस. नक्कीच आणखी कुटुंब आहेत, मामे भाऊ वगैरे त्यांचे आहेत. आपल्यासोबत रोहित दादा आहे. काय सांगणार आज? भाऊ आतोभाऊ शपथ घेतोय मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा. काय वाटतं, कसं पाहता याकडे सर? हा एक जो त्याचा 5 वर्षाचा संघर्ष होता, या संघर्षाची फलश्रुती आज तो मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो आहे, याकरता आम्हाला त्याचा अत्यंत आनंद आहे. आणि खरोखर ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या 5 वर्षामध्ये पार्टीकरता, बाकी समाजाकरता, कोविडच्या काळामध्ये जे काही केलं, हे खरोखर एक शिकण्यासारखं एक आदर्श असं उदाहरण आहे. आम्हाला फार अभिमान आहे की असा भाऊ आम्हाला लाभला. काय मागणं असणार आहे तुमचं अमरावतीसाठी भावाकडे? अमरावतीकरता ॲक्च्युली त्यांचं स्वतःचं फार बारीक लक्ष असते. मेळघाटमधले रखडलेले प्रकल्प असो, अमरावतीचं विमानतळ असो की सिंचनाचा विषय असो, प्रत्येक ठिकाणी देवेंद्रजींचं बारीक आणि स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन ते सगळं पाहतात. आणि आता अशी आम्हाला अपेक्षा आणि खात्री आहे की अमरावती जिल्ह्यातले जेवढे रखडलेले प्रकल्प आहे ते आता अत्यंत वेगाने पूर्ण होतील आणि लवकरच अमरावतीकरांना त्याच्यामधला मोठा दिलासा प्राप्त होईल. नक्कीच अमरावतीतले रखडले जे प्रकल्प आहेत ते पूर्ण होतील असा विश्वास जो आहे तो भावांनी त्याचे व्यक्त केला. आपल्यासोबत आणखी परिवारातील सदस्य आहेत. काय वातावरण आहे, काय सांगणार? आज शपथ घेत आहेत देवाभाऊ. हो, खूप आनंदाचा क्षण आहे. आणि ही जी अविरत मेहनत आहे, संपूर्ण समाजाला सोबत घेऊन चालण्याची जी त्यांनी एक प्रकारची हे दाखवली आहे, त्याचाच हा विजय म्हणता येईल. शेतकऱ्यांच्या संदर्भात असू द्या किंवा बाकी प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या तबक्यांच्या बाबतीत जो विचार केला त्यांनी, त्याचीच ही फलश्रुती आहे असं मला वाटते. शेतकऱ्यांच्या संदर्भात कृषी पंपांची योजना असू दे, 1 रुपयामध्ये पीक विमा असू दे, किंवा मग 24 तासाचं इरिगेशनचं फॅसिलिटी असू दे, सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात, हमी भावाच्या संदर्भात त्यांनी केलेली हे असू दे, या सगळ्यांचा जो परिपाक आहे तो या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. आणखीच आपल्यासोबत आणखी काही सदस्य आहेत. ताई, काय सांगणार? आज देवाभाऊ शपथ घेत आहेत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची. कलोती परिवारात आनंदाचं वातावरण आहे. कसं पाहताय शपथविधी? खूप आनंद होतोय आज. आणि देवेंद्रदादांनी या निवडणुकीमध्ये आधीपासूनच महाराष्ट्राच्या जनतेकरता, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकातल्या लोकांकरता म्हणजे भरपूर प्रयत्न केले आहेत आणि काम पण केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल आत्मविश्वास होता की ही व्यक्ती यावेळेस मुख्यमंत्री बनणार, कोणी त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर नाही करू शकणार आहे. त्याच्यामुळे आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्याकरता. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून देवाभाऊ महाराष्ट्रात प्रचलित आहे. बिलकुल. आणि जसं आता लाडकी बहीण योजना त्यांनी केलेली आहे, ही योजना कंटिन्यू तर राहणारच आहे, पण याच व्यतिरिक्त अजून नवीन नवीन योजना बहिणींकरता, भावांकरता जे आहे महाराष्ट्रामध्ये ते आणतीलच, याची आम्हाला बिलकुल खात्री आहे. आणि खूप छान काम करतील. काय वाटते तुम्हाला, काय सांगणार? अगदी म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे हा. आणि त्यांच्या डिव्होशनचं, त्यांच्या डेडिकेशनचं, त्यांच्या अविश्रांत मेहनतीचं हे फळ आहे. आणि महाराष्ट्राला इतका लोकप्रिय लाडका नेता लाभलेला आहे, यात खरोखर धन्यवाद मानतो. आणि असा नेता हा आमचा फॅमिली मेंबर आहे, हा त्यापेक्षाही आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे. केव्हा बोलावणार अमरावतीला आता त्यांना? लवकरच. पहिले आम्ही प्लॅनिंग करू आणि नंतर. काय सांगशील? आज देवाभाऊ जे आहेत ते मुख्यमंत्री होत आहेत. कसं वाटते आज तुला? आनंद पेढे वाटले, मिठाई बरोबर? आज देवेंद्र काका सीएम बनले म्हणून मला खूप आनंद होत आहे. तू जात आहेत मुंबईला? हो. आणखी काही सदस्य आहेत. दादा, काय सांगणार? कसं वाटते? खूप आनंद झाला. आणि देवेंद्रदादा सीएम बनेल अशी आम्हाला नक्कीच आशा होती. आणि त्यांनी जी अविरत हे जे 5 वर्ष अत्यंत म्हणजे कणखर मेहनत केलेली आहे त्यांनी, या मेहनतीचंच फलश्रुती आहे की भाजपा आणि महायुतीला प्रचंड महाराष्ट्रात यश मिळालं. आणि त्याच दरम्यान आता देवेंद्रदादा सीएम पदाची शपथ उद्या नक्की ग्रहण करतात आहे. आपल्यासोबत आणखी काय वाटते? आज शपथ घेत आहेत, कसं पाहत? एकदम खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या परिवारासाठी की देवेंद्रदादा सीएम बनतात आहे म्हणून. खूप आम्हाला एक महाराष्ट्राला एक खूप विद्वान लाभत आहे आणि एक चांगला डिसिजन मेकर ते बनतील, चांगल्या पॉलिसीज महाराष्ट्रासाठी आणतील, म्हणून आम्हाला याचा खूप आनंद होतो.
नक्कीच तर हे अमरावतीतील कलोती परिवार होते. मामांचं घर आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या लहानपण बालपण या ठिकाणी त्यांचं गेलं. आल्यावर ते चिखलदऱ्याला जायचे. सोबतच पोहण्याचा छंद जो त्यांना होता तो त्यांनी अमरावतीमध्ये पूर्ण केला असं त्यांच्या मामांनी सांगितलेलं आहे. काही वेळातच कलोती परिवार जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला हजेरी लावणार आहेत. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. आमच्या परिवारातील सदस्य मुख्यमंत्री होणार आहे याचा फार आनंद झालेला आहे आणि त्यांच्या प्रचंड मेहनतीचं यश हे आज याची फलश्रुती आपल्याला लाभलेली आहे. आणि त्यांनी जो तळागाळातील लोकांपासून तर उच्च स्तरातील लोकांपर्यंत जो काही त्यांनी विविध योजना राबवल्या त्याचा आज फलित त्यांना मिळालेलं आहे. आणि अतिशय संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व असं महाराष्ट्र राज्याला लाभलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा नक्कीच विकास होईल असं मला वाटते आणि पुढील वाटचालीसाठी मी देवेंद्र दादांना खूप खूप अभिनंदन देते. नाराज देवाभाऊ जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. काय भावना आहे कलोती परिवाराची? एक्चुअली बहुत प्राउड मोमेंट है ये, पूरे महाराष्ट्र के लिए भी और हमारे पूरे फैमिली के लिए भी. और उन्होंने जो किया है हमारे लिए बहुत अच्छा किया है और करेंगे आगे जाके भी. क्या मांग रहेगी आप? जो कर रहे वो वही कंटिन्यू करे और बहुत सक्सेसफुल हो आगे जाके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.